थांब ना. तू पांढरं पिल्लू कडू रे. हां मार. ए नळी फुट. इकडे इकडे इकडे. गप ना. पण त्यांना आता इथून पुढं सोबत राहायचं ना, मग सवय लागेल. आज भरपूर पाणी पिले बैल सकाळी. चिमण्या पितोय. सर्जाचं पिऊन झालंय. सर्जा पण भरपूर पाणी पिलंय. सर्जा आहे गप. आणि हरण्या पाणी पिऊन गेलाय. हरण्याला मोकळं सोडलं ना, तिकडे रानात गेलाय. ऐक रे हरण्या, चल हरण्या. हरण्या 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 इकडे चल. हरण्या गिन्यान गेला तिकडेच गेलो. गोरं आता बैल इथं गवतातच बांधलेत. मी डाळिंबात नाही बांधले. चिमण्या तिथं बांधला. सर्जे इथं गवत खातील. हे गवत बिले चांगलं वाढले राहावे. कापण्यासारखं वाढले, पण तरी मी बैल बांधले त्याच्यात. आणि हरण्याला मी मोकळं सोडलं होतं. हरण्या तिकडंच बसला चुक्याच्या रानात. पण मी ती टाकली ना तर तिथंच बसला. परत मोत्या त्याच्यासोबत आहे. आणि इकडं मी खिलरी आणि पांढरं वासरू बांधले. बघतो बराच वेळ झालं बांधलेलं. काय करते आज पांढरं वासरू आहे ना, आज त्याला बांधले बरं का. इथं बांधलं ह्याला. आणि हे जे आहे तिकडं पलीकडे आहे, म्हणजे 2-3 झाडं सोडून पलीकडे आहे. आणि ह्याला आज इथं बांधून ठेवलं आहे, म्हणजे त्याला बांधायची सवय लागली पाहिजे. कारण काय दिवसात शेजाऱ्यांनी शेत पेरलं ना, मग त्यांच्या रानात जायला जमणार नाही. आणि ते मोकळं असलं ना, उड्या मारीत जातं तिकडं. पण चांगलं खात आहे ते, कारण त्याला घरी खायलाच नाही ठेवलं. सकाळ सकाळी न खायला ठेवता इकडं आणून बांधले. चल इकडे. होय चल. खाण्यात मग्न आहे ते. हरण्या हे शेतात होता समोर. आता मी बघतोय गेला कुठं असेल देव. त्याच्या गळ्यात घुंगरू पण आहे, पण घुंगरू वाजना आणि गेला कुठं काही कळतच नाही. पलीकडे शेजाऱ्यांच्या शेतात गेलाय. बघा इकडं हरण्या घरी आलंय. मी ह्याला तिकडंच राहणार सापडतोय आणि घरी आले महाघरी. चल चल ना. मी वापस जाऊन घरी येऊन आणले त्याला. आज ना गावरान गोरं घरीच आहेत खायला, त्यांना बाहेर सोडायचं नाही. त्याच्यामुळं मी हे जनावर इकडं आणलेस, कारण की जास्त कुट्टी करायला लागू नये. जर कुट्टीला कमी पडलं ना तर परत मला काटोनात जावं लागेल, बाजरी आणावं लागेल. त्याच्यामुळे मी ह्या गुरायला इकडं बांधतोय चरायला, म्हणजे घरी खायला कमी लागणार. मग मला आला कंटाळा काटोनात जायचं. त्याच्यामुळं घरी कुट्टी आहे ना, तेवढ्यात मग घरच्या गुरांचं भागन ह्यांना इकडं चरायला बांधल्यावर. आता आपली कुट्टी करायची चालू आहे. पप्पा लावते बाजरी. त्या गावरानला मी इथंच खायला ठेवलं आहे घरीच. आता राणी खाते, परत तिकडं खाते, शुभश्री खाते. मागं गंगाला तहान लागली असेल, आता पाणी पाजायचं. गंगाला तहान लागली का नाही ग? तहान लागली म्हणूनच गंगा कॅरेटकडे बघत नाही. म्हणजे फुल कॅरेट होतं, तिने अर्धं खाल्लं आहे आणि अर्धं राहून दिले. आता तिला तहान लागली असेल, म्हणजे सगळ्यांनाच तहान लागली असेल. कारण की आज पाऊस आला नाही ना, तरी पण तिकडं सीता खाती आणि हे दोघं पण खात आहेत. बैल मी घरी आणलेत, कारण की मला बाजरी आणायची होती ना, तर त्याच्यामुळं बैल घरी आणले. बैलांकडून बाजरी आणून घेतली. मग आता बैलांना पण खायला टाकले. आणि आता जातो मी खिलरीची जागा बदलायला. खिलरीची जागा बदलतो आणि ते पिल्लू अडकलं का वगैरे काय बघतो, काय झालं पिल्ल्याचं ते. आपण गुरांसाठी मका पेरली होती ना, तर ती आता सध्याला अशी वाढली. पाऊस पडल्यामुळे जास्त वाढली, म्हणजे बरी वाढली. पाऊस जर पडला नसता ना तर लहानच राहिली असते. आणि अशी पण ती म्हणजे म्हणावं तशी का वाढली नाही. पण उन्हाळ्यात मका जास्त वाढतच नाही, छोटालीच राहते. पण मागून पाऊस पडला ना तर त्याच्यामुळे चांगली हाईट घेतली मकाने. आता मी अगोदर पांढऱ्या पिल्ल्याकडे जातो, कारण की त्यालाच काय करतोय बघतो. मस्त ऊन खात बसले. होय अडकलं वगैरे नाही. मी अगोदर ह्याच्याकडे आलो, कारण की हे नवीन नवीन बांधतात ना, पाय वगैरे कधी अडकतो दाव्यात. दोरी लांब आहे त्याची, कधी पाय वगैरे अडकतो दाव्यात, तर त्याच्यामुळे त्याला बघावं लागतं. त्याला बघितल्यानंतर मी हरण्याला बघितलं, तर हरण्या पण उभा आहे. फोनमध्ये दिसत नाही. हरण्या इकडे. हां इकडं हरण्या पण अडकलं नाही. हरण्याला तर सवय झाली,
बाकी खिल्लारी पण अडकत नाही, खिल्लारीला पण सवय, काय प्रॉब्लेम नाही. आता खिल्लारीची जागा बदलतो, खिल्लारी व्यवस्थित चरतच नाही, वरचे शेंडेच खाते गवताचे, खाली गवत तसंच राहून देते. पूर्ण जमीन लेवल खायला पाहिजे. ह्या तिघांच्या पण जागा बदलल्यात. हरण्याची जागा बदलली, इकडं खिल्लारीची जागा बदलली. जागा बदलल्यामुळं नवीन गवत भेटलं ना, डबल खायला लागले. आणि इकडं ह्या पिल्ल्याचे ह्याने लय परेशान केलं, जागा बदलायला सारखं गाईकडेच ओढ घेत होतं. पण मला लगेच घरी जायचं ना, तर त्याच्यामुळे त्याला मग गाईकडे सोडलं नाही. नाही तर जाताना मी त्याला मोकळं सोडणार आहे, कारण दूध तर काढायचं नाही खिल्लारीचं, मग त्याच्यामुळं मग पे नका. पण ते बरं, आता नवीन जागा बदलली ना, तर ते पण खात आहे, पण सारखं गाईच्या बाजूलाच खाते, म्हणजे गाईकडं ओढ घेऊन. एक सवय लागेपर्यंत, आता त्याला एक 10-15 दिवसात सवय लागेल ना, मग परत गाय जरी नसली ना तरी पण ते गवत खात राहील. इकडं आता गाईला पाणी पाजायचं चालू आहे. लालीन वृंदा चालल्यात पाण्यावर, बाकीचे सगळे पाणी पाजून झालेत. आज त्यांना सोडायचं नाही ना, त्याच्यामुळं मग 2-2 करून हौदा घेऊन जायच्या. मोत्या तर सारखं मध्ये करतो. आणि बाकीच्या परत खायला लागल्या, सगळ्यांना तहानं लागल्या होत्या ना, त्याच्यामुळे खायचं बंद केलं होतं त्यांनी. आता परत खायला लागल्यात. तेवढं खायचं संपलं ना, परत तिथे कॅरेट भरून ठेवलेत मी कुट्टीसमोर, आणि कुट्टीपणे पण ती कुट्टी टाकायची त्यांना खायचं झालं. आणि जर्शकांना तर खायला टाकलेलंच आहे आपण. परत आता बैल घेऊन मी चालू आहे काटवांतल्या शेतात. इकडं चल पाण्यावर. एक बाजरीची खेप आणली काटवातून उद्याच्यासाठी. अरे बिंडकुळी झाली आपल्या हौदात. चिमण्या पाणी पी, तू सकाळी लई पेलास, पण तरी एकदा पी पाणी नग का. सर्जा तर पितोय, सर्जाला तहान लागली. सर्जाच्या डोळ्यातून पाणी येतं बरं का कधी कधी, मग आज बी आलं त्याच्या डोळ्यातून पाणी. तसं चिमण्याच्या जास्त काही येत नाही, हो थोडंसं आलं आहे, पण जास्त करून येत नाही चिमण्याच्या डोळ्यात पाणी. पी पाणी पी ना, पाणी पित नाही तर पाणी कुठून येईल. चल पी, पी 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 पाणी चल. आता भैया डाळिंबाच्या शेतात गेलं बरं का, खिल्लारी आणि ते वासरू आणायला. तो वासरू इतकं परेशान करतं ना, सोडूनच देत नाही झाडाचं, सारखं ओढ घेतं ना, तर ती गाठ सोडता येत नाही वासराची. हरण्या तरी सोडू देतो आणि खिल्लारी तर सोडू देतेच, पण पांढरं वासरू आहे ना, सारखं खिल्लारीकडे ओढ घेतं ना, सोडूनच देत नाही. तर भैया नुसती चिडचिड करणार, काय गरज होती बांधायची, उगच बांधले, कशाला बांधले, आणि त्याला तिथं पण राहून देईन, फक्त खिल्लारीलाच घेऊन येईल असं पण करीन भैया, कारण ते वासरू परेशानच लय करतं. पण एक नवीन त्याला सवय लागावं ना म्हणून बांधलंय तिथं, तर लय परेशान करतं ते वासरू. तर बघतो मी बैल बांधले ना, मग मी जातो डाळिंबाच्या शेतात आणि मी त्या वासराला घेऊन येतो. काय हरण्या बी तिकडे ना, हरण्या बी आणायला जावंच लागेल मला. भैया काय करतो रे? हा हे सोडून देतात का वासरं? थांब, तू हरण्याला घेऊन जातो काय गाय वासरू? बघ कोणतं एक घेऊन जा, नाही ते 2 वासरं मी आणतो. भैया तर ह्याला सोडायलाच नाही लागला. भैया येऊन थांबला इथं, आणखीन सोडायला नाही लागला. सोडताना ना लय परेशान करतं, एक तर गळ्याला इतकं ओढतं ना, मागची गाठच सोडून देत नाही, इतकं ओढीतं हे वालं वासरू. चला, आणि हरण्या तिकडे, हरण्या सोडून देतो, हरण्याला माहिती घरी जायचे. कुणाला नेतो हे वासर आणू मी? बरं भैया आता त्या गाईला घेतोय खिल्लारीला, मी तांबडा आणि पांढरं वासरू घेतो. आधी तांबड्या वासराला सोडतो, मग पांढऱ्याला सोडतो. आणि खायला तर एवढं मोठं गवत आहे, हरण्याने खाल्लंय का? खाल्लंय. पाणी पिल्यावर पोट भरते हरण्याचं. हे लय परेशान करतात, दोघं गळायचं ना, लय वडी देते. हे मारायच नाही, चल हळूचे थांब. बस
थांब ना. तू पांढरं पिल्लू लय कडू आहे रे. हां मार. ए नळी फुटल. इकडे इकडे इकडे. पांढरं लय कडू आहे. थांब थांब. हरण्या जरा समजूतदार आहे. बोललेलं कळतं थोडंफार हरण्याला. हे पांढरं लय कडू आहे. गप ना. पण त्यांना आता इथून पुढं सोबत राहायचं ना, मग सवय लागन हळूहळू. गप 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 गप. सलदम आणि हे हरण्या. हरण्या मारू नको ना, ती तर लहान आहे. त्यांना पाणी प्यायचं जाऊन. बस 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 बस. आणलं हे वासरू, लय परेशान केलं. धापा भरले मला हे 2 वासरं आणि मोत्या. लय परेशान केलं बाबा. कुठं बी ओढतात, मारामारी करतात आणि कुठं बी ओढतात हे वासरं. परत ते मोत्या ह्यांच्या पुढं उड्या मारायला त्यांनी जास्त परेशान केलं मला. हरण्याला इथं आणलं होतं मी तोपर्यंत. आणि हरण्या घरी गेला तर आईचं सगळं दूध पिईन, त्याच्यामुळे हरण्याला इथं बांधून ठेवलं. चल थांब लागन. थांब लागन. आलं कुत्रे डबल. काय कर ना हात नाही. इकडे चल इकडे. हां बस 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 बस. ये जाग्यावर चल. ये इकडे.